जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशा नवीन नवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या. नंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बेडरूममध्ये बॉयफ्रेंडसोबत रंगात होती पत्नी. पत्नीने रंगे हात पकडताच त्याच्यावर अंगावर ओतलं उकळतं तेल. बॉयफ्रेंडसोबत रंगे हात पकडल्यानंतर पत्नीने प्रियकराच्या मदतीने पत्नीला बेदम मारहाण करत अंगावर उकळतं तेल ओतल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी आणि नात्याला काळिंबा फासणारी घटना समोर आली आहे. एका कारखान्यात काम करणाऱ्या तरुणाला आपल्याच पत्नीनं अनैतिक संबंधांचा विरोध करणे महागात पडले आहे. बेडरूममध्ये पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेप अवस्थेत रंगेहात पकडल्यानंतर दोघांनी मिळून पतीला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता कर्तृत्वाची सीमा ओलांडत पत्नीने स्वयंपाकघरातून उकळतं तेल आणून पतीच्या अंगावर ओतलं. या जीवघेण्या हल्ल्यात पती गंभीररित्या भाजला असून परिसरात या घटनेची खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुण हा मूळचा शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावचा रहिवासी असून सध्या हबीगंज येथील नदोसी गावात भाड्याने खोली घेऊन राहतो. त्याचा विवाह बिथरी परिसरातील एका तरुणीसोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच पत्नीने दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू केले होते. ती सतत त्या तरुणाच्या फोनवर संपर्कात असायची. इतकेच नव्हे तर त्याला सोशल मीडियावर रील बनवून पाठवत होती, असा आरोप पतीने केला होता. नेहमीप्रमाणे पती कारखान्यातील काम संपवून घरी परतला होता. मात्र घराचा दरवाजा उघडताच समोरचे दृश्य पाहून त्याचे पायाखालची जमीनच सरकली. त्याची पत्नी बेडरूममध्ये प्रियकरासोबत उघड्या अवस्थेत गावली. पतीने या गोष्टीचा कडाडून विरोध केला. यावरून तिघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला आणि काही वेळातच या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले होते. पतीने दिलेल्या तक्रारीनुसार पत्नी आणि तिच्या प्रियकराने त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली होती. दोघांनी त्याचा गळा दाबून त्याला जीवे मारण्याची प्रयत्न केला होता. याच दरम्यान पती धावत स्वयंपाकघरात गेली आणि गॅसवर गरम असलेलं उकळलेलं तेल आणून थेट पतीच्या अंगावर ओतलं. या भीषण हल्ल्यात पतीचा पाय पूर्णपणे होरपळला. गंभीर जखमी अवस्थेत पतीने तिथून कशीबशी सुटका केली आणि आपलं गाव गाठलं. या घटनेनंतर पीडित तरुण आपल्या आईसोबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता. मात्र सुरुवातीला पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी न करताच त्याला दुसऱ्या पोलीस ठाण्यात पाठवले. हबीगंज पोलीस ठाण्यातही त्याची योग्य दखल घेतली गेली नाही. अखेर झालेल्या पतीने थेट बरेलीचे ACP कार्यालयात धाव घेतली, लेखी तक्रार दाखल केली आणि न्यायाची मागणी केली. या संवेदनशील प्रकरणावर बरेलीचे ACP अनुराग आर्य यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की हे प्रकरण पूर्णपणे एकतर्फी वाटत आहे. पतीच्या तक्रारीपूर्वी पत्नीने पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. त्या अर्जात पती-पत्नी त्यांच्यावर विनाकारण संशय घेतो आणि मारहाण करतो असा आरोप केला ना. सध्या पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तक्रारी नोंदवून घेतल्या असून फॉरेन्सिक्स आणि वैद्यकीय पुराव्याच्या आधारे निष्पक्ष तपास करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करायला विसरू नका.